ना फोटो. 4-5 काढा, 4-5 काढा. म्हणजे कसं त्याचा एकतरी चांगला निघेल. मग तुम्ही एकच काढता आणि तो पण चांगला निघत नाही. तर व्यवस्थित काढा आणि कॅमेरा हलवू नका. अरे बा, काढले ना. तीच तर काढून राहिलो किती वेळचा. काय आता हे मगाशी फोटो काढला आणि त्याच्यात काय फरक आहे? एकसारखाच तर फोटो आहे तो. फक्त एवढंच आहे की त्याचे हात खाली होता, त्याचे हात वर केला तुझ्या. काय हो तुम्ही, तुम्हाला सारे फोटो सुद्धा काढता येत नाहीत. ताई, छाया या ना दोघीजणी काढून या ना. या दादा, सर्वजण काढून या ना. काढले ना प्रियंका, किती फोटो काढता आता. भूक लागली शिन्ने आणले सगळ्यांनी. बस झालं ना आता. किती फोटो काढले, 100च्या वर फोटो काढले. बस झालं, थकलो आम्ही आता. अरे काय ताई, असेच करता तुम्ही. ताई या ना प्लीज. एक काढू दोघीजणी या. काय करा बाई प्रियंकाचं, जे फोटोच विसरून राहिले. तर पाहुणा बरं आहे म्हणून बरं आहे बाई. हा, किती फोटो काढायला लावते पाहुण्याने. वा रे वा. मामी, प्रियंका काहीच नाही बदलली. जशीच आहे तशीच आहे. लग्नाच्या पहिले तशीच आहे की नाही. हो ना निकिता, पाना घर चांगलं म्हटलं म्हणून बरं आहे. नाही तर मग समजलं असतं तिला कसं आहे तर. मी काढू मम्मी फोटो पिंकी मावशी सोबत. मी काढू. हो वैचू काढ जाय. ती पिंकी मावशी सोबती असते जाय काढ. ये ना निकिता ताई, ये ना. किती आवाज आता तुला. ये ना. काढले ना प्रियंका, किती फोटो काढतात. बस झाले ना. हे चूच्या काढते सोबत. हो ये चू ये. चू तरी चांगली आहे. मग तुला माहित आहे मावशी सारखीच आहे चू. ये बेटा चू, ये आपण फोटो काढू. मावशी माझा काढ. काढा हो, आमच्या मायलेकीचा काढा. चूचा आणि माझा काढावर छान फोटो मस्त. अरे काढतो बापा, तुमचंही काढतो. तुम्हाला भूक लागली असणार नाही. प्रियंकानं नुसतं लेकरू आहे लेकरू. नुसतं लहान लेकरासारखीच करत राहते. इतकी फोटो काढून राहिली. मंदिरात पण किती फोटो काढले तिनं. इथेही फोटो काढून जाईल. अरे नाही बुक कशाची व. मी काय या वेळेवर जेवतो का रोज रात्री घरी. काढू दे फोटो, हेच वय आहे. तूही काढणंच आहे ना. नाही तसा पण मला एवढा काही इंटरेस्ट नाही आहे. खूप काढली मी. प्रियंका आता बस झालं. भूक लागली तर म्हणजे लय भूक लागली जोरात. प्रियंका बस झालं ना, पाहुण्याला भूक लागली ना. अरे हो बापा हो, चला जेवायचं आहे आता. चला कुठे बसायचं जेवायला. बाहेर बसता की आतमध्ये बसता. गार्डन मध्ये बसू छान. हा ठीक आहे चला मग बाहेरच बसू. अरे या लवकर, दोघी जण या लवकर. काय करू राहिल्या तिकडे. त्याचे फोटोच विसरले अजून. आता अजून एखादा फोटो काढते ना दोघी मिळून. चल ग प्रियंका चल ना. काय ताई, मस्त फोटो काढले असते. मस्त स्टेटस टाकलं असतं. आता टाकते मी स्टेटस. खूप फोटो झाले म्हणा आपले तसे पण. आता टाकते स्टेटस. अशी जड होती की ना श्वेताची ना मंदाची. जडून खाकच झाल्या पाहिजे त्या. खूप जडतात त्या. आताच टाकते स्टेटस जेवता पाहा ना. टाक बापा. ते तुझं स्टेटस आणि त्या मोबाईल काही संपत नाही. ते तुझं स्टेटस पुराण. काय प्रियंका जाऊ दे ना. कायच नादी लागत बसते त्यांच्या. अजून स्टेटस टाकशील, अजून त्या पायतीन, अजून भांडणं. काय अर्थ आहे त्या गोष्टीला. खरं सांग बरं तू. नाही होत आई, त्या कशा आपल्याला करतात. मग आपण त्यांना काय केलं, फक्त स्टेटस तर टाकलं. मग आता आपण काय करणार आहे. आपण इकडे फिरायला आलो, आपण छान फोटो वगैरे काढले, आपण एन्जॉय केला, आपण स्टेटस टाकलं. तर मग तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ना, जळायचं की नाही जळायचं तर आहे की नाही. मग त्यांचा स्वभाव आहे. मी तर टाकणारच. टाक बापा, काही पण कर. टाकणारच आहे मी. चला सांगा आता काय काय खाता तुम्ही. कोणती भाजी बोलवायची, काय बोलवायचं सांगा पटापट. अन्न छाया ते मामीजीला विचारतो काय कोणती भाजी पाहिजे काय नाही. पनीरची बोलवा. पनीरची काय खाता व. घरी बी पनीरची, इथं बी पनीरची. दुसरी सांग काहीतरी. ते तुमच्यासाठी बोलवा ना दुसरी. ताईला आणि मला पनीरचीच आवडते. मला कोणती पण चालते ग बाई. तू तुझ्यासाठी पाय कोणती पाहिजे. आई तुम्ही सांगा ना कोणती भाजी बोलवायची. सांगा मेनू कार्ड वाचून सांगा बरं. आम्हाला काय व, आम्हाला काय आहे कोणती बी जे तुम्ही खा सांगते आम्ही खातो. मला आईस्क्रीम पाहिजे मला. हो बेटा चू, आईस्क्रीम पण घेशील. आईस्क्रीम चॉकलेट. आधी जेवण कर. आईस्क्रीम नाही, किती थंडी आहे. आईस्क्रीम नाही, सर्दी खोकला होती. मग घरी जाऊन बिमार पडशील ना. अगं खाऊ दे निकिता ताई. थोडंसं खाल्ल्यानं काही बिमार नाही पडत. तू नाही खात का, तिला पण नाही खाऊ देत काय. अरे हो बेटा, सगळं ऑर्डर करतो मी. आईस्क्रीम सगळेजण खाऊ आपण आईस्क्रीम. नाही बाबा मी नाही खात आईस्क्रीम. माझ्या दाताला ठणक लागते. तुम्हीच खा सगळेजण. काय ना ग माई, काय होते एका कुल्फीनं काही नाही होत. नाही हो बाई तुला काय आहे, तुम्ही खा ना, तुम्ही खा. काय हो बाई ते सासूबाई आणायला पाहिजे असं ना प्रियंका. कसं तरी वाटू राहिलं बाई मला. त्यांना म्हटलं तर होतं चला, आता नाही आलं तर काय करतं मग. जाऊ दे, काही कसं नाही वाटायला लागत. कर तू जेवण कर. अरे बापरे, इतकी मजा, इतकं एन्जॉय. बापरे. स्टेटस मंदिरात काय गेल्या, हॉटेलमध्ये काय गेल्या, आईस्क्रीम काय खाल्ली. इतकं दोघं स्टेटस फोटो टाकत आहेत. एवढं माझ्या
माझ्या पोरीला मारलं, मस्त मजा मारून राहिली तिकडे. बापरे, माझी तर जडून थकत झाली. बापरे, दीदी, ए दीदी, 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 काय झालं ग? कशाला ओरडून राहिली? अगं दीदी, पहा ना, पहा ना, पहा किती एन्जॉय करून राहिली ती प्रियंकी ती छाई. काय किती एन्जॉय करून राहिल्या त्यांच्या नवऱ्यासोबत. त्यांची माय, तिची बहीण आईस्क्रीम काय खाऊन राहिल्या, हॉटेलमध्ये काय जेवायला गेल्या, मंदिरातले फोटो पाय. म्हणजे आपल्या बापाच्या पैशावर, आपल्या घरात, आपल्या जिदीवर एन्जॉय करून राहिल्या. आणि तू म्हणतो ओढून कशाला राहिली? माझी जनताबाई पावलाच नाही जाऊन राहिलं दीदी. तुझ्या फोनमध्ये पाय स्टेटस, किती किती स्टेटस टाकले प्रियंकाने, किती फोटो टाकले. माझी तर जडून खाकच झाली. माजल्या त्या, माजल्या, इतक्या माजल्या. ते भिकारी पाहुणे घेऊन फिरून राहिल्या पूर्ण शेगावामध्ये. ती भिकारचट पाहुणे घेऊन त्यांनी कुठे पाहिलं एवढे मोठे हॉटेल, आईस्क्रीम, बाहेर खाणं पिणं, फोर व्हीलर गाडी बसायला. इतकी माजली प्रियंकी. आपल्या जिथे मुद्दामून सगळ्यांनी स्टेटस टाकलं, मुद्दामून टाकलं. आणि आपली माय घरात भांडे घासू राहिली, आणि ते पण खुशी खुशी. हो ना दीदी, काय घातलं गं या प्रियंकाने आपल्या मम्मी पप्पाला? तिच्याच साईडने बोलतात, आपल्या साईडने कोणी बोलतच नाही विचारे. काय माहित काय घातलं, कुठून काय आणलं मंत्रून तर. इतकी माजली प्रियंकी. आणि मम्मी मला म्हणते घरी चालली जाय म्हणते. मी कशी काय घरी जाऊ? अगं मी कधी घरी गेले तर पूर्ण घर बोटावर नाचू नाही प्रियंकी. नाही, एकच पर्याय श्वेता. हे पाय, तुझ्या पोरीला मारलं, समजलं ना? तिच्या मायची सट्टक काढ तू, समजलं ना? मग तुझ्या पोरीला जवायचं लेकरू आहे म्हटलं, जवाय लेकराला हात उगारला म्हटलं तिच्या मायाची सट्टक दोघी मिळून काढू. माझ्या मायला विचारू उत्तर. हे संस्कार टाकले का तुम्ही तुमच्या पोरीवर? अशी तुमची पोरगी सासू नंदांसोबत तुमच्या पोरीला घेऊन जा. बिलकुल धीट राहायचं, असं टक काढायची, समजलं ना? बिलकुल लपकायचं नाही कोणाला. हो दीदी, बरोबर आहे तुझं. मग उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये सटक काढू ती दोघी मिळून, हाकलून तुझ्या माझ्या घरच्या बाहेर तिला हाकलून देऊ. ते तर होणारच आहे. पोरी हो, झाली खिचडी, घ्या ना जीवन. त्या आपल्या इले कारगिले आणि लगे तन्वीले जीव घातलं म्या, निजल्या त्या. तुम्ही बी घ्या ना जीवन दोघी बहिणी. काय बनवलं? खिचडी. तू काय खिचडी आणि आम्हाला खिचडी खाऊ घाल. तुझ्या सुना तिकडे मजा मारून राहिल्या म्हटलं. मारू दे, हेच वय आहे मजा मारायचं. काय मजा मारून राहिल्या अशा? काही आपलं मंदिरात गेल्या, हॉटेलात जेवायला गेल्या, सांगून गेल्या, फोन नाही केला मला त्याईनं. मग काय, आता तुम्ही घरी हा म्हणून तुम्हाला खिचडी केली. हो ना, खिचडीच खायची लायकी आहे तुझी. बस तेवढंच ठरवलं त्यांनी खिचडी खायसारखं तुला. येईन आहे ना सोबत, येईन तरी शोभलं का ती आल्या की तुला सोबत न्यायलाच पाहिजे का? येईन ना एकटी गेली लहान पोरीसारखी जेवायला हरकू. शोभलं का त्या एवढ्या मोठ्या बाईला, प्रियंकाच्या मायला शोभलं काय की आपली येईन घरी आपण कसं काय जेवायला जा हरक्यासारखं? हे पाय, त्या बाईला काय काही बोलतो तू? त्या बाईने म्हटलं होतं मला, मीच नाही म्हटलं. मग ते बाई का मला काकी तुझलं नेईन काय? कशी म्हणता तू? म्हणते ते बाई चला म्हणे बाई. त्या बाईला मंदिरात जायचं होतं. आता जेवायचं प्लॅनिंग या पोटाईनं केलं तर मग काय ते बाई काय तिथून पोहून चालली येईन काय? त्याच्या संग जेवण करणच ना ते बाई. त्या बाईची काय चुकी आहे त्याच्यात? त्या बाईला काही बोलता गेलं ना का नाही बाई? नाही, आम्ही काहीच नाही बोलत, तेच नाही बोलत. आम्ही आरती करतो, आम्ही त्यांची आरती करतो. डोक्यातून नाचतो त्यांना. नसलं तर काय नसलं हरकत आहे? माझं नाहीच तशा. मग नाही बाई, तुम्ही दोघी बहिणी आधी गेला जात नाही हो बाई मायाच्यानं. जेवण करून घ्या म्हटलं आणि झोपून राहा, येतात ते आपच. काही बोलून फायदा नाही आहे श्वेता. आपल्या आईच्या मनावर नुसतं पडदा आहे. कशाचा आहे काय माहीत, तो दूर करायला पाहिजे. काय ना आपले भाऊ काय त्यांच्या मागं पुढे नाचून राहिले, आणि आपले नवरे पाय किती दिवस झाले आपण इथं आलेलो, आपल्याला घ्यायला घेऊन नाही राहिले. आपले नवरे पाय ना, आपले भाऊ पाय, आपले नवरे पाय किती अंतर आहे. तो किती फोन केले मी श्यामला, माझा फोन उचलून नाही राहिला म्हटलं श्याम. मग आहे का त्याला काही फिकर बायकोची पोरीची काहीतरी आहे का बद्दल माया प्रेम आपल्याबद्दल त्यांच्या मनात? त्याला नुसतं बहीण पाहिजे, भावजी पाहिजे, बाप पाहिजे, त्याला त्याचंच गणगत पाहिजे. बायको त्याला पाहिजेच नाही. सेम स्टोरी माझी आहे. कृष्णा काय कमी माजलेला आहे का? म्हटलं गावातून बसलेला आहे म्हटलं भावजीच्या घरी. आणि आता हो, मला असं माहिती पडलं की त्याच्या भाचीला ऍडमिट केलं म्हणते दवाखान्यात सोनूला डिलिव्हरीसाठी. काय झाली का डिलिव्हरी? तर तिकडे जायतो बहिणी तर भाच्या इथं, भाऊजी तर भावात बापात, त्यातच गुंग आहे तो. त्याला त्याचीच नवाई आहे. इकडे तर फोनही करत नाही तो. सांग बरं मग आता. तेच काय गो, तेच तर आहे. खरंच ना, एवढ्या चांगल्या घरच्या पोरी आपण आपल्या घरच चांगले नाही भेटले. पण या गरीबाच्या यांना नाही किती चांगलं भेटलं.
माझी तर खूपच जळून राहिली दीदी, खूपच जळून खाक झाली माझी ते सगळं पाहू यांचं वैभव.